नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो तुम्ही राष्ट्रीय कृषी बँक राष्ट्रीय कृषी और ग्रामीण बँकसाठी जर तुम्ही फॉर्म भरलाय, जसं की त्याला आपण नाबार्ड म्हणतोय, 10वी पासवर वेकेन्सी आली होती 20-25 दिवसा पहिलेच. आपण याचा जे फॉर्म आहे ते अप्लाय ऑनलाईन कसं करायचं मी तुम्हाला व्हिडिओ पण बनवला होता आपल्या चॅनलवर. जर तुम्ही राष्ट्रीय कृषी और ग्रामीण बँकेमध्ये जर तुम्ही रिक्वायरमेंट ऑफ ऑफिस अटेंडन्सचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल मित्रांनो, 10वी पासवर वेकेन्सी होती, त्याचं तुमची एक्झाम होणार आहे आता. आणि एक्झामचे जे ऍडमिट कार्ड आहे मित्रांनो ते आलेले आहेत. तुम्हाला कसं तुमचं एक्झामचं ऍडमिट कार्ड तुम्हाला कसं डाउनलोड करायचं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला लिंक पण देणार आहे, कुठून तुम्ही तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. ते लिंक पण मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर मित्रांनो बघा, ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. सध्या मी त्या लिंकवर आलेलो बघा. तर ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तिथं जाऊन तुम्ही नाबार्ड ह्या रिक्वायरमेंटसाठी जर तुम्ही ऑफिस अटेंडंट ह्या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल, 10वी पासवर होतं मित्रांनो, तर त्याचं इथं जे एक्झाम आहे ती तुमची होणार आहे. त्याचे ऍडमिट कार्ड पण इथं जारी झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. इथं बघा कॉल लेटर डाउनलोड इथं दिलेलं बघू शकता तुम्ही 12/11/2024. आणि जे तुम्ही जे हॉल तिकीट आहे मित्रांनो ते तुम्ही 21 नोव्हेंबरपर्यंतच तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचं ऍडमिट कार्ड. त्याच्यानंतर जर तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करायला प्रयत्न केला तर ते होणार नाही डाउनलोड. कारण इथं बघा क्लोजर ऑफ कॉल लेटर डेट इथं दिलेले 21/11/2024. तर तुम्हाला कसं ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे बघा. तुम्ही दोन पद्धतीद्वारे तुमचं ऍडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर मित्रांनो बघा, इथं सर्वात पहिले बघू शकता तुम्हाला दोन लँग्वेजमध्ये जर तुम्हाला हिंदीमध्ये जर तुम्हाला हॉल तिकीट तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे डाउनलोड करायचं तुम्ही हिंदीवर क्लिक करू शकतात. नाहीतर मग तुम्हाला इंग्लिशमध्ये जर करायचं असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये पण तुमचं जे हॉल तिकीट आहे जे ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करू शकतात. तर मित्रांनो आपण बघा हिंदीमध्ये करू. आणि नंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन किंवा मग तुमचा रोल नंबर इथं विचारलेला आहे. आता काही मित्रांना मेल पण आलेला आहे, मी तुम्हाला स्क्रीनवर बघा मेल दाखवतो. बघा मित्रांनो, अशा प्रकारचं मेल आलेलं आहे मित्रांकडे ज्यांनी फॉर्म भरला होता, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा एक्झामसाठी अशा प्रकारे इथं मेल आलेला आहे. तर मेलमध्ये बघा काय म्हटलेलं आहे बघा. तर बघा मित्रांनो इथं म्हटलेलं आहे बघा, इनिमेशन ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड, ज्याला आपण म्हणतोय रिक्वायरमेंट ऑफ ऑफिस अटेंडन्स. तर यांच्या वेकेन्सीचं इथं बघा. तर इथं यांना मेल आलेलं आहे, त्यांची एक्झाम कधी आहे तर त्यांनी टाइम दिलेलं आहे त्यांचं. आता बघा कोणत्या टायमाला त्यांची एक्झाम आहे. आणि मित्रांनो इथं डेट पण दिलेली बघू शकतो तुम्ही. इथं बघा खाली डेट आहे 21/11/2024 रोजी या विद्यार्थ्याची एक्झाम आहे. त्याचं इथं नाव दिलेलं आहे, त्याचं रजिस्ट्रेशन नंबर दिलेलं आहे, इथं रोल नंबर पण दिलेलं आहे आणि पोस्ट कोणत्या पोस्टसाठी त्यांना अप्लाय केलं होतं ते पण इथं दिलेलं आहे. आणि तुमचं जे सेंटर आहे मित्रांनो ते पण सेंटर इथं दिलेलं आहे, कोणत्या सेंटरवर तुमची एक्झाम आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा जो आहे हा मेल अशा प्रकारे आलेला आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, लॅपटॉप स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला इथं बघा सर्वात पहिले रजिस्ट्रेशन नंबर सांगितले तुमच्या मेलमध्ये. जर मित्रांनो तुम्हाला जर मेल आलाय तर तुम्हाला मेलमध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुमचा मिळाला असेल, किंवा मग मेल जर नाही आलाय तर तुम्हाला जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरला असेल त्याची PDF तुमच्याकडे किंवा प्रिंट तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबर दिलेलं आहे. तर सर्वात पहिले काय करायचं मित्रांनो, तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरद्वारे पण डाउनलोड करू शकतात. आणि जर तुमच्याकडे रोल नंबर आलाय, मेल आलाय, तर तुम्हाला रोल नंबर पण त्याच्यामध्ये आला असेल तुम्ही बघू शकतात. तर तुम्ही रोल नंबरच्या याने पण तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर आपण रजिस्ट्रेशन नंबर न करू तर तुम्हाला काय करायचंय, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर जो आहे मित्रांनो तो तुम्ही एंटर करायचा आहे. तर बघा रोल नंबर एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पासवर्ड, आता बघा मित्रांनो जर तुमच्याकडे तुम्हाला पासवर्ड माहिती आहे, तुमचा पासवर्ड काय आहे तुम्ही पासवर्ड पण एंटर करू शकतात. आणि जर मित्रांनो तुम्हाला पासवर्ड माहिती नाही तर तुम्ही तुमचं जे फॉर्म भरला होता तुम्ही, जेव्हा तुमचा पासवर्ड तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही इथं पासवर्ड माहिती असेल तर टाकू शकतात, नाही तर मग तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही तुमचं पासवर्ड जे ते रिसेट करू शकतात. तर आपण बघा इथं सर्वात पहिले पासवर्ड एंटर करून घेऊ. पासवर्ड एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघा एक इमेज दिलेलं आहे. ते इमेज तुम्हाला कॅपिटल किंवा स्मॉल जे पण त्याच्यामध्ये लेटर आहे मित्रांनो त्याचं सेम टू सेम तुम्हाला त्या बॉक्समध्ये जे ते तुम्हाला तिथं एंटर करून घ्यायचे. एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं लॉगिनवर क्लिक करायचंय. जसं मित्रांनो तुम्ही इथं लॉगिनवर क्लिक करसाल तर बघा मित्रांनो तुमचं ते ऍडमिट कार्ड आहे ते तुम्हाला इथं दिसेल बघा. याच्यामध्ये तुमचं ऍडमिट कार्ड दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे बघा इथं तुम्हाला दिलेलं बघू शकता तुम्ही. परीक्षा युजर ID तुम्हाला दिलेली आहे, पासवर्ड इथं दिलेलं आहे, तुमची कोणत्या कास्टमध्ये तुम्ही फॉर्म भरला होता तो कास्ट पण तुमचा इथं दिलेला आहे, नाव दिलेलं आहे, पूर्ण पत्ता दिलेला आहे. आणि मित्रांनो बघा इथं तुमचं रोल नंबर पण दिलेला आहे. आणि तुमचं जे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बघा इथं तुमची जी परीक्षा स्थिती आहे बघू शकता तुम्ही. इथं बघा परीक्षा स्थळ जे आहे मित्रांनो म्हणजे तुमची जे सेंटर आहे ते सेंटर पण पूर्ण इथं दिलेलं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि तुमचं जे परीक्षा तिथी आहे बघू शकता तुम्ही. इथं परीक्षा तिथी दिलेली आहे आणि वार कोणता येतो तो पण इथं दिलेला आहे, टायमिंग दिलेलं आहे, रिपोर्टिंग समय पण दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. आता हा ऍडमिट कार्ड आपण हिंदीमध्ये डाउनलोड केला आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये पण करू शकतात. आणि मित्रांनो ही जी एक्झाम आहे ती हिंदीमध्ये होणार आहे ना की मराठीमध्ये होणार आहे. तर अशा प्रकारे बघा तुमचा ऍडमिट कार्ड आहे इथं बघा. इथं त्या जे उपमहाप्रबंध त्यांची इथं सही दिलेले आहेत. अशा प्रकारे हा ऍडमिट कार्ड बघू शकता तुम्ही. आता खाली नंतर इथं जो विद्यार्थी त्याचे इथं नाव दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेले. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो ऍडमिट कार्ड आहे तुम्ही बघू शकतात. अशा प्रकारे तुम्ही ऍडमिट कार्ड हा डाउनलोड करू शकतात. इथं क्लिक प्रिंटवर
क्लिक करून तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड मित्रांनो तो ओके करून तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर तुमचा नाबार्ड पण तुम्ही पण फॉर्म भरला असेल नाबार्डमध्ये तर तुम्हाला एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि मित्रांनो बघा अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.